राष्ट्रवादीचे नाशिक पश्चिम मतदारसंघातील नेते नाना महाले व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला। बारामती येथे रविवारी हा प्रवेश सोहळा पार पडला। राष्ट्रवादी अजित पवार गटाला हा धक्का मानला जात आहे। शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार व प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांच्या नेतृत्वात महाले व पदाधिकाऱ्यांनी हा प्रवेश केला। यात माजी नगरसेवक दत्ता पाटील, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गीते, नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, शहर उपाध्यक्ष दादा कापडनीस, कार्याध्यक्ष सुनील ऐरे, उपाध्यक्ष अक्षय परदेसी, उपाध्यक्ष राहुल कमानकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सागर मोटकरी, अरुण निकम व राजू पवार आदींचा समावेश आहे। बारामती येथे आम्ही असंख्य कार्यकर्त्यांसोबत पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला। मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी, प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। शहराचे अध्यक्ष गजानन शेलार, त्याचबरोबर गोकुळ पिंगळे, नितीनजी भोसले आणि आपल्या परिसरातील म्हणजे पश्चिम मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, अनेक सेलचे अध्यक्ष अशा प्रमुखांनी त्या ठिकाणी प्रवेश केला। एक उत्तम सोहळा त्या ठिकाणी पार पडला आणि साहेबांना आम्ही शब्द दिला की पुन्हा एकदा या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वैभव आम्ही मिळवून देऊ। येणाऱ्या ज्या मग आमदारांच्या निवडणुका असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी आणि आघाडीचे जे काही उमेदवार असतील त्यांना जास्तीत जास्त निवडून येण्याचं काम आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी असा चंग बांधलेला आहे आणि एक उत्तम सोहळा त्या ठिकाणी पार पडला। साहेबांनी सुद्धा खूप वेळ त्या ठिकाणी आम्हाला दिला। अशा पद्धतीचा आजचा जो काही प्रवेश आहे तो एक आनंदमयी वातावरणामध्ये गोविंद बाग या ठिकाणी पार पडला आणि खऱ्या अर्थाने आमच्या दैवताकडे आम्हाला जाण्याचा योग आला। यावेळी प्रदेश सरचिटणीस नितीन भोसले, युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।